कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय झालं मॅडम? कुठे चाललात तुम्ही? तुम्हाला काय करायचंय? जा इथून। अहो तसं नाही, चांगल्या हेतूने विचारतोय, रस्ता खराब आहे ना म्हणून। तुम्ही एवढ्या रात्री इथे फिरताय, ऍड्रेस पाहिजे का? ऍक्च्युली मी रिक्षाने जात होते, पण रिक्षावाल्या काकाने भलत्याच ठिकाणी आणून सोडलं आणि वाद घालून निघून गेले। मॅडम एक काम करा, तुम्ही माझ्या मागे बसा, मी तुम्हाला सोडतो। नाही नाही नको, मी जाईन माझी मी रिक्षाने जाईन। बरं मागे नाही बसायचं ना, ठीक आहे, पण रिक्षा येईस्तोपर्यंत मी थांबतो। थँक्यू दादा। टेन्शन घेऊ नका। आई मला खीर दे ना। नाहीये। एवढा गोड खाऊ नका, जाल गपकन। तुझा प्रॉब्लेम काय रे? हा? काय प्रॉब्लेम आहे तुझा? अहो. दुसऱ्याचं चांगलं झालं तुला बघवत नाही का रे? हा? आणि का सारखा सारखा त्रास? मी त्रास देतोय? तुमची ती सो कॉल्ड मुलगी, तिने माझं आयुष्य बर्बाद करून ठेवलंय। प्रत्येक फाटक्यात पाय घालत असते ती माझ्या, आणि म्हणे मी त्रास देतोय। वा, लवकरच कळेल पण तुम्हाला। तुम्हाला काय वाटतं, तुम्ही दोघं आणि तुमची ती लाडकी वसुंधरा, तुम्ही मिळून मला थांबवू शकाल? आता तुम्हीच आहात म्हणून सांगतो, या पुढचा वार माझा शेवटचा वार। आणि एकदा का तो पडला ना, की वसुंधराचं पूर्ण जग उद्ध्वस्त होईल। दादा 5 मिनिटात आल्या, थांबा। मिस्टर शर्मा, हा मीच। ते पेमेंट। एक मिनिट, हे घ्या। थँक्यू। ते मोजून घ्या ना तेवढे। ओके। बरोबरच, थँक्यू। बाबा ते पेमेंट मिळाला। बरं बरं वसू, पण तू नीट आहेस ना? म्हणजे आता कुठे आहेस तू? मी ठीक आहे बाबा, ते आता घरीच जायला निघाली। काय झालं? अगं शार्दूल आला होता, काय म्हणाला? त्याच्या नेहमीच्याच धमक्या। मला ना खूप भीती वाटते ग त्याची। तुम्ही त्याच्या बोलण्याकडे आता लक्ष नका दे। तू खूप सांभाळून राहा। हा बाबा, आणि तसंही आकाशराव आहेत माझ्यासोबत। बरोबर आहे। पण वसू तू नीट घरी जा। ओके बाबा, ठेवते। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।